नमस्कार मित्रांनो, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स लेक्चर नंबर 2 मध्ये सर्क्युलर मोशन याच्याशी रिलेटेड येणारे ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. मी कुंभार SD सर. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स लेक्चर नंबर 2 मध्ये सर्क्युलर मोशनशी रिलेटेड काही ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये रोटेशनल डायनॅमिक्समध्ये डिफरंट टाईप्स ऑफ मधले दोन टाईप्स म्हणजे लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन, त्याचबरोबर सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स यांची माहिती आपण फर्स्ट लेक्चरमध्ये घेतली. तर आजच्या आपण या दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्समध्ये येणारा ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन याच्यामध्ये या टॉपिकमध्ये आपल्याला टोटल 4 ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. 1, 2, 3, 4. ते ॲप्लिकेशन्स असे आहेत. द फर्स्ट ॲप्लिकेशन रिलेटेड टू द व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे. सेकंड वन व्हेइकल ऑन ए बँक्ड रोड आहे. थर्ड वन कोनिकल पेंडुलम आहे. अँड फोर्थ वन वेल ऑर वॉल ऑफ डेप्थ म्हणजे मोत का कुवा. असे हे टोटल 4 ॲप्लिकेशन्स आहेत. आपण या 4ही ॲप्लिकेशनमध्ये काही एक्सप्रेशन्स पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये मोशन ऑफ व्हेइकल्स और मोशन ऑफ पेंडुलम और मोशन ऑफ ऑब्जेक्ट आपण पाहणार आहोत की या कन्सेप्टमध्ये कशी येते. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण आज 2 ॲप्लिकेशन पाहणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये पुढची 2 ॲप्लिकेशन्स डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशनचे. फर्स्ट ॲप्लिकेशन व्हेइकल अलॉंग ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर मी इथं तुम्हाला साईडच्या डायग्राममध्ये इथं दाखवणार आहे की हॉरिझॉन्टल रोड आणि हॉरिझॉन्टल रोडवरती व्हेइकल असल्यानंतरची सिच्युएशन. तर आपण पाहूया. दिस इज अ व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल रोड आणि हॉरिझॉन्टल रोड म्हटले की आपल्याला अशी एक डायग्राम डोळ्यासमोर येते किंवा माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल रोड सरफेसवरती असतं तेव्हा या विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम वी आर गोइंग टू टेकिंग अ फर्स्ट नोटेशन्स रिलेटेड टू दिस डायग्राम. हिअर वी ऑब्झर्व सम मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स. लेट अस वी डिस्कस अबाउट देम. द फर्स्ट वन, लुक, इथं एक व्हेइकल आहे. दॅट्स अ हॉरिझॉन्टल रोड सरफेस आहे. दिस C represents center of circular track, horizontal circular track. Here R represents radius of circular track. Here N represents normal reaction, mg represents weight of vehicle, and Fs represents static force of friction between road surface and tires. So with the help of this diagram, फर्स्ट ऑफ ऑल आपण या डायग्रामच्या आधारे इथं पहिल्या पॉईंटमध्ये आपण इथं नोटेशन लिहायचे आहेत. जसं की CRNMG अँड FS. CRNMG FS मी इथं एक्सप्लेन केलेलेच आहेत आणि इथं लिहिलेलं आहे. हा पहिला पॉईंट असेल आणि वरती ती डायग्राम असेल. आफ्टर दॅट आपण सेकंड पॉईंट पाहणार आहोत की जेव्हा व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल रोड सरफेसवरती असतं तेव्हा त्याच्यावरती ॲक्ट असणारे फोर्सेस ते आपण सेकंड पॉईंटमध्ये लिहिणार आहे. लेट द फोर्स ॲक्टिंग ऑन कार. आपण इथं कार कन्सिडर करूया अँड ऑब्जेक्ट म्हणून कार कन्सिडर केलेलं आहे. व्हेन अँड कार ऑन हॉरिझॉन्टल रोड सरफेस देन देर आर 3 फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट. आता इथं आपण 1 बाय 1 दाखवलेलं आहे. 3 फोर्सेस ॲक्ट आहेत. शो इन डायग्राममध्ये बघा. इथं एक पहिला आहे mg, द वेट ऑफ व्हेइकल विच ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, खालच्या डायरेक्शन ॲक्ट आहे. सेकंड वन नॉर्मल रिॲक्शन विच इज व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन आहे. आणि थर्ड वन आहे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स विच ॲक्ट्स डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हा डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्क्युलर आहे. आता ही जर डायग्राम तुम्ही जर ऑब्झर्व केली तर या डायग्राममध्ये तुम्हाला असं दिसेल की हा N आणि mg हे दोन्ही व्हर्टिकली आणि एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट आहेत. सो दे बॅलन्सेस इच अदर. हे दोघे एकमेकाला काय करतात, बॅलन्स करतात. त्यामुळे आपण तिसऱ्या पॉईंटमध्ये इथं लिहिणार आहे की हा हिअर नॉर्मल रिॲक्शन N अँड वेट ऑफ कार बॅलन्सेस इच अदर. सो N इज इक्वल टू आपण इथं काय लिहिणार आहे,
एम जी लिहिणार आहे की जे आपण इथल्या डायग्राममध्ये इथं दाखवलेलं आहे, दिसतं आपल्याला की एन इज इक्वल टू एम जी. आता जेव्हा हे व्हेइकल जर स्पीडमध्ये असेल किंवा त्याचं स्पीड जर इन्क्रीज झालं तर या ठिकाणी असणारा हा फोर्स ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स ऑल्सो इन्क्रीजेस. आणि त्याची जी व्हॅल्यू असते बाय एक्स ती काय येते, एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. इथं एफ एस आपल्याला माहीत आहे स्टॅटिक फ्रिक्शन आहे, एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आहे. हिअर म्यू एस रिप्रेझेंट्स कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया की या ठिकाणी एन आणि एम जी इक्वल अँड अपोजिट बॅलन्स केलं. हा एफ एस इनवर्ड डायरेक्शनने आहे आणि आपल्याला माहीत आहे की कोणत्याही व्हेइकलला आपली सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स असते आणि तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो. जसं की या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स फॉर धिस कार इज प्रोव्हाइडेड बाय धिस स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन. या फोर्स ऑफ फ्रिक्शनकडून सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो, विच ॲक्ट्स अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्क्युलर ट्रॅक. सो हिअर आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये म्हणजे फिफ्थ पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे, द फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे एफ एस प्रोव्हाइड्स द सेंट्रिपिटल फोर्स. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिहिलेलं आहे एफ एस इज इक्वल टू एफ सी पी, सिम्बॉलिकली लिहिलेलं आहे. बट त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण त्यांच्या व्हॅल्यूज फॉर्म्युलेज पुटअप केलेले आहेत. जसं की एफ एसचा फॉर्म्युला म्यू एन आहे तो इथं लिहिलेला आहे आणि एफ सी पीचा फॉर्म्युला म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला जो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो डिस्कस केलेला आहे तो आपण इथं लिहिलेला आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम रिप्रेझेंट्स मास, व्ही रिप्रेझेंट्स स्पीड ऑफ व्हेइकल ऑर कार असेल, आर रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे. याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण एनची किंमत लिहिली आहे, इथं जी दाखवलेली आहे आपण एनची किंमत एम जी तिथं रिप्रेझेंट केलेलं आहे आणि बाय मॅथमॅटिकल कन्सेप्ट इथं एम आणि एम गेट कॅन्सल होतं आणि नेक्स्ट स्टेप रिअरेंज करून व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी हे एक्सप्रेशन येतं. आफ्टर रिमूव्हल ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी वी कॅन गेट धिस एक्सप्रेशन. आणि याच एक्सप्रेशनला आपण म्हणू शकतो मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेइकल. जस्ट लुक ॲट फॉर फ्यू सेकंड. आपण पाहिलं की इथं मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल रोड सरफेसवरती येणार एक्सप्रेशन व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. दिस इज एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट ॲप्लिकेशन व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल रोड. आता आपण दुसऱ्या ॲप्लिकेशनकडे जाऊया जेव्हा हेच व्हेइकल ऑन बँक्ड रोडवरती असतं. आता बँक्ड रोड म्हटलं की घाट सेक्शनमधले येणारे रोड. जसं की इथं मी दाखवलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता की हे घाट सेक्शनमधले रोड आहे, टर्न असतात. परंतु जर आपण बारकाईने जर ऑब्झर्वेशन केलं तर रोडची इनर एजपेक्षा आउटर एजची थिकनेस थोडीशी वाढवलेली असते. त्यामुळे इथं तुम्हाला डायग्राममध्ये खाली दिसते की एक हा इनर पॉईंट आहे आणि हा इकडचा आउटर पॉईंट आहे की ज्याची थिकनेस वाढवलेली आहे. त्यामुळं रोडचा असा स्लोप इथं आपल्याला तयार झालेला दिसतो. जेव्हा अशा रोडवरती एखादं व्हेइकल असेल तेव्हा त्याचं स्पीड काय असलं पाहिजे, सेफ्टी स्पीड काय असलं पाहिजे, आज आपण ह्या कन्सेप्टवर आता आपण दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये डिस्कस करणार आहे. जे ॲप्लिकेशनचं नाव आहे व्हेइकल ऑन ए बँक्ड रोड. आता व्हेइकल ऑन बँक्ड रोड असेल तेव्हा आपण 3 कन्सेप्ट पाहणार आहेत की ज्याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे मोस्ट सेफ स्पीड ऑफ व्हेइकल ऑन बँक्ड रोड. आता तुम्ही ही डायग्राम ऑब्झर्व करू शकता. पहिल्यांदा तुम्हाला डायग्राम स्केच करायचे आहे आणि प्रत्येक पॉईंटसाठी डायग्राम मस्ट आहे. डायग्रामवरूनच आपण सगळे पॉईंट्स लिहू शकतो, अंडरस्टँड करू शकतो, समजून घेऊ शकतो आणि त्याचे एक्सप्रेशन्स पण आपण काढू शकतो. आता चला बघूया आपण कसे सांगायचे आहेत. पहिल्यांदा ही डायग्राम फक्त आपल्याला व्यवस्थित करायची आहे. या डायग्राममध्ये जे काही नोटेशन्स रिप्रेझेंट केलेलं आहे ते आपण पहिल्यांदा सांगणार आहे. जसं की मगाशी आपण पाहिलेलं आहे इथं एम जी रिप्रेझेंट्स वेट ऑफ व्हेइकल अँड रिप्रेझेंट्स नॉर्मल रिॲक्शन. आता हॉरिझॉन्टल रोड सरफेसवरती नॉर्मल रिॲक्शन आणि एम जी हे एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट येतात. म्हणजे हॉरिझॉन्टल रोड सरफेसवरती दोघांची डायरेक्शन अपोजिट असते. त्यामुळे नॉर्मल रिॲक्शनचे किंवा एम जीचे कॉम्पोनंट रिझॉल्व होत
नाहीत. पण ऑन बँक्ड रोडवरती इन्क्लाइड पोझिशनवरती असेल तेव्हा हे नॉर्मल रिॲक्शनचे इथे दोन कॉम्पोनंट रिझॉल्व होतात. त्याच्यामध्ये एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे एन साइन थिटा अँड व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे एन कॉस थिटा. त्याचबरोबर इथं जो थिटा दाखवलेला आहे हा जो थिटा रिप्रेझेंट करतो तो थिटा रिप्रेझेंट करतो हॉरिझॉन्टल रोड सरफेस आणि हा रोड सरफेस यांच्यामधला अँगल म्हणजेच अँगल ऑफ बँकिंग. तर हे काही नोटेशन्स आहेत अँगल ऑफ बँकिंग आणि त्याचबरोबर एन एम जी एन कॉस थिटा एन साइन थिटा हे कॉम्पोनंट्स वगैरे आहेत. हे डायग्रामवरून आपण इथं पहिल्या पॉईंटमध्ये इथं रिप्रेझेंट करू शकता. द पॉईंट्स ऑर द नोटेशन्स आपण म्हणू शकतो त्याला, ते पहिल्या पॉईंटमध्ये आपण रिप्रेझेंट केले. आफ्टर दॅट या डायग्रामवरून आपण सांगणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता की हा एन कॉस थिटा आणि एम जी एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट आहेत. दॅट्स वाय दे बॅलन्सेस इच अदर. सो आपण या ठिकाणी इथं लिहू शकतो एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा. मी हे तर तिसऱ्या पॉईंटमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा आणि त्याला इक्वेशन 2 दिलेलं आहे. ह्या डायग्रामवरून लिहू शकता. राहिला हा कॉम्पोनंट एन साइन थिटा की जो इनवर्ड डायरेक्शन आहे आणि जो कॉम्पोनंट इनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट असतो तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. सो द कॉम्पोनंट एन साइन थिटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. हा आपण दुसरा पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा हा कॉम्पोनंट घेतलेला आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. जर आपण इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने डिवाइड केलं तर आफ्टर सॉल्विंग धिस वी कॅन गेट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. हे कसं येतं तर इथं एम एम गेट कॅन्सल होतो, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी येतं. इथं एन एन साइन एन एन कॅन्सल होतं, साइन अपॉन कॉस टॅन येतं आणि आर जी रिअरेंज केला, टेक ऑन धिस साईड केला, सो मल्टिप्लायमध्ये आलेला आहे. आणि आफ्टर रिमूव्हल ऑफ धिस स्क्वेअर वी कॅन गेट व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. आणि मग फायनली आपल्याला एक्सप्रेशन मिळतं व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. तर हे सेफ स्पीड आहे, मोस्ट सेफ स्पीड ऑफ व्हेकल ऑन बँक्ड रोड आहे. बट इट इज नॉट अ मिनिमम ऑर इट इज नॉट अ मॅक्झिमम, इट इज अ सेफ स्पीड. पण आपण याच्या 2 केसेस पाहणार आहे की मिनिमम स्पीड म्हणजे लोअर स्पीड आणि मॅक्झिमम म्हणजे अप्पर स्पीडचं एक्सप्रेशन काय असेल. बट बिफोर दॅट इथं तुम्ही पाहू शकता की जर मी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा हे जर मॅथमॅटिकली सॉल्व केलं फॉर थिटासाठी तर आपल्याला हे थिटाचं इथं खाली एक्सप्रेशन दिसतं. तुम्ही बघू शकता इथं थिटाचं एक्सप्रेशन आहे की थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आणि धिस इज एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंगसाठी तुम्ही दाखवू शकता. आणि दॅट एक्सप्रेशन रिप्रेझेंट्स अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑन मास ऑफ व्हेकल ऑल्सो. होप सो तुम्हाला हा पहिला पॉईंट जो व्हेकल ऑन बँक्ड रोडशी रिलेटेड समजला असेल, मोस्ट स्पीड ऑफ व्हेकल ऑन बँक्ड रोड, की ज्याची पूर्ण माहिती आपण या डायग्रामच्या आधारित काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. पहिला पॉईंट नोटेशन, दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण एन साइन थिटा हा काय काम करतो विच प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. त्याचबरोबर ते एन कॉस थिटा आणि एम जी बॅलन्स होतात त्याच्यावर दुसरा इक्वेशन आणि त्या 2 इक्वेशनना सॉल्व करून आपण सेफ स्पीड ऑफ व्हेकल ऑन बँक्ड रोड मिळवलं. आता आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये जाऊया की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जेव्हा व्हेकल ऑन बँक्ड रोड असेल तेव्हा त्याचं लोअर स्पीड काय असणार आहे. तर आपण लोअर स्पीडसाठी इथं डायग्राम बाजूला पाहूया. ही डायग्राम आहे फॉर लोअर स्पीडसाठी. पहिल्यांदा तुम्ही ही डायग्राम महत्त्वाची आहे, डायग्रामवरून पूर्ण एक्सप्रेशन लिहू शकता. फक्त तुम्हाला डायग्राम प्रिपेअर करण्यासाठी थोडासा कष्ट करावं लागेल, थोडंसं त्याच्यावरती भर द्यावा लागेल. डायग्राम तुम्हाला जर समजली तर तुम्ही हे एक्सप्रेशन इझिली लिहू शकता. चल तर आपण पाहूया की या डायग्रामच्या आधारे आपण आता लोअर स्पीड कसं काढायचं. बँक्ड रोड आणि त्याचं लोअर स्पीड लिमिट आपण त्याचं एक्सप्रेशन काढणार आहे. तर पहिला पॉईंट तुम्ही या डायग्रामवरून इथं नोटेशन्स लिहू शकता, जसं की एम जी वेट ऑफ व्हेकल आहे किंवा कार आहे, थिटा अँगल ऑफ बँकिंग आहे, एफ एस फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स आहे, एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आहे, एन कॉस थिटा कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन आहे, उभा आहे म्हणून त्याला व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हटलं जातं, हा आडवा आहे म्हणून याला
हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हटलं जातं. त्याचबरोबर या एफ एसचे देखील इथं दोन कॉम्पोनंट आहेत, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल आहे. एफ एस साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा ही याची तुम्ही पहिली पॉईंटमध्ये इथं लिहू शकता. सेकंड पॉईंटमध्ये तुम्ही इथं सांगू शकता की सेकंड पॉईंटमध्ये इथं तुम्ही सांगू शकता की द कॉम्पोनंट एन कॉस थिटा अँड कॉम्पोनंट एफ एस साइन थिटा या दोघांची डायरेक्शन एक्झॅक्ट वरच्या डायरेक्शनने आहे, व्हर्टिकली अपवर्ड्स आहेत. त्यामुळं हे दोघं एम जीच्या एक्झॅक्ट अपोजिट असल्यामुळे एम जी आणि हे दोन कॉम्पोनंट एकमेकाला बॅलन्स करतात. सो मी एन कॉस थिटा प्लस डायरेक्शन सेम आहे म्हणून प्लस आणि एफ साइन थिटा यांचे ॲडिशन घेतली विच इज इक्वल टू दी एम जी. सो आपण इथं लिहिलेलं आहे सेकंडमध्ये फ्रॉम द अबव फिगर द कॉम्पोनंट एन कॉस थिटा अँड एफ एस साइन थिटा बॅलन्सेस द वेट एम जी. सो एम जी इज इक्वल टू एफ साइन थिटा प्लस साइन आलेलं आहे, डायरेक्शन सेम असल्यामुळे एन कॉस थिटा आणि त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. सिमिलरली टू ऑब्झर्व इन दिस डायग्राम द कॉम्पोनंट एन साइन थिटा opposite to the component f cos theta but they provides the necessary centripetal force. बट ह्या दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे यांच्या दोघांच्या मध्ये आपण मायनस साइन घेणार आहे. एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा विच इज इक्वल टू दी सेंट्रिपिटल फोर्स. मी इथं थर्ड पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे द कॉम्पोनंट एन साइन थिटा अँड एफ कॉस थिटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून एक्सप्रेशन बिकम्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता इथं मी V1 स्क्वेअर रिप्रेझेंट केलेलं आहे कारण आपण लोअर स्पीड लिमिट घेतो आहे की जो V1 रिप्रेझेंट्स लोअर स्पीड लिमिट, एम रिप्रेझेंट्स मास ऑफ व्हेकल, आर रिप्रेझेंट्स रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक असेल. इज इक्वल टू लिहिलेलं आहे पहा एन साइन थिटा मायनस एफ कॉस थिटा, इक्वेशन नंबर 2 दिलेलं आहे. त्याचबरोबर जर इथं मिनिमम स्पीड असेल तेव्हा रोड सरफेस आणि टायर्स यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल तो इतका असू शकतो. हे मागच्या पण आपण पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे आणि इथं पण आहे आणि आपण पुढच्या पण पॉईंटमध्ये एक्सप्रेशन घेणार आहे. याला आपण इक्वेशन नंबर 3 दिलेला आहे. आफ्टर सॉल्विंग इक्वेशन 1, 2 अँड 3 वी कॅन गेट धिस एक्सप्रेशन. फायनल एक्सप्रेशन V1 मिनिमम म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल, मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल ऑन बँक्ड रोड किंवा त्याला आपण लोअर स्पीड लिमिट ऑफ व्हेकल म्हणू शकतो. त्याचे एक्सप्रेशन आहे अंडर रूट आर जी इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस मिवेस अपॉन 1 प्लस मिवेस टॅन थिटा. आणि ते कंडिशन आहे जर मिवेस ग्रेटर दॅन टॅन थिटा असेल तर व्ही मिनिमम इज इक्वल टू 0 असतं आणि दिस इज पॉसिबल होऊ शकतं मोस्ट ऑफ रफ रोड आणि बँक्ड ॲट अ स्मॉल अँगलसाठी होऊ शकतं. तर आपण या डायग्रामच्या आधारे आपण या ठिकाणी लोअर स्पीड लिमिट ऑफ व्हेकल ऑन बँक्ड रोड आपण काढलेलं आहे. मी लास्टच्या स्लाईडमध्ये तुम्हाला हे 3 एक्सप्रेशन्स सॉल्व करून हे फायनल एक्सप्रेशन कसं आलं किंवा याच्या पुढच्या स्लाईडमध्ये येणारं जे अप्पर लिमिटचं जे एक्सप्रेशन आहे ते देखील कसं आलं हे तुम्हाला मी शेवटच्या स्लाईडमध्ये समजावून सांगणार आहे. तर आता आपण लास्ट पॉईंटकडे जाऊया. अप्पर स्पीड लिमिट ऑफ व्हेकल ऑर कार ऑन बँक्ड रोडकडे आपण जाऊया. तर डायग्राम बघू शकता तुम्ही. पहिल्यांदा या डायग्राममध्ये लिटल बिट चेंज आहे. ओनली अप्पर स्पीड लिमिटसाठी डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स ॲज वेल ॲज देअर कॉम्पोनंट्स यांच्या डायरेक्शन फक्त थोड्याशा चेंज आहेत. बाकी नॉर्मल डायरेक्शन त्याचे कॉम्पोनंट्स अँगल ऑफ बँकिंग आणि वेट ऑफ व्हेकल ॲज इट इज आहेत. दिस इज अ डायग्राम फॉर बँक्ड रोड अप्पर स्पीड लिमिटसाठी असणार आहे. ही डायग्राम व्यवस्थित बघा आणि ह्या डायग्रामच्या आधारे आपण पहिला पॉईंट नोटेशन सांगू शकतो आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण एक्सप्रेशनचे पॉईंट सांगण्यासाठी इक्वेशन्स तयार करायचे. त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी द कॉम्पोनंट एन साइन थिटा आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा, हे दोघांचे डायरेक्शन सेम आहे त्यामुळे हे दोघं मिळून प्लस साइन येणार आहे. या दोघांच्यामध्ये एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. इथं मी पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. ॲक्च्युली तर पहिला पॉईंट नोटेशन्स आहे तो आपण इथं ड्रॉप केलं आहे कारण मागच्या पॉईंटमध्ये आपण नोटेशन सगळे सांगितलेलं आहे. तुम्ही इथं लिहिले तरी चालतील, नाही लिहिले तरी चालू शकतात. सो आपण इथं डायरेक्ट पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की द कॉम्पोनंट एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल
फोर्स. त्यामुळं सेंट्रिपिटल फोर्स mv²/r इज इक्वल टू n sin θ प्लस f cos θ, याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. आता त्याचबरोबर द कॉम्पोनंट बघा इथं f sin θ आणि mg हे दोघांची डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. त्यामुळे हे दोघं मिळून एक्झॅक्टली द कॉम्पोनंट n cos θ काय करतात, बॅलन्स करतात. त्यामुळं आपण सेकंड पॉईंटमध्ये तेच सांगितलेलं आहे. आणि f sin θ प्लस mg डायरेक्शन सेम असल्यामुळे प्लस आलं आणि हे दोघं मिळून n cos θ ला बॅलन्स करतात. त्यामुळे आपण इक्वल टू लिहिलेलं आहे. आणि सेकंड स्टेपमध्ये आपण रिअरेंज केलेलं आहे. f sin θ इकडच्या साईडला आणलेलं आहे टू दी राईट हँड साईड, आणि त्यामुळं ते प्लसचं मायनस झालं आणि इक्वेशन बिकम्स mg इज इक्वल टू n cos θ मायनस f sin θ. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड दिलेला आहे. त्याचबरोबर आपण फॉर मॅक्झिमम ऑर अप्पर स्पीड लिमिटसाठी फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड सरफेस त्याचं एक्सप्रेशन इथं आपण इक्वेशन नंबर 3मध्ये लिहिलेलं आहे. आणि आफ्टर सॉल्विंग 1, 2 and 3 वी कॅन गेट v2 max इज इक्वल टू अंडर रूट rg इन ब्रॅकेट tan θ प्लस μs अपॉन 1 मायनस μs tan θ. आणि याच्यामध्ये जर आपण स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर 0 असेल तर आपल्याला हे सॉल्व केल्यानंतर व्ही मॅक्स इज इक्वल टू काय मिळतं, अंडर रूट rg tan θ मिळतं. तर मित्रांनो, होप सो की तुम्हाला हे एक्सप्रेशन समजलं असेल की डायग्रामवरून आपण कशा प्रकारे इक्वेशन्स बनवू शकतो. ते इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या पुढच्या स्टेप्स आपण इथं पाहिलेल्या आहेत. एका सिम्पल वेने आपण बघितलेलं आहे की एखादं व्हेकल ऑन बँक्ड रोडवर असेल तर त्याचं मोस्ट सेफ स्पीड काय असलं पाहिजे, लोअर स्पीड लिमिट काय असलं पाहिजे, अप्पर स्पीड लिमिट काय असलं पाहिजे, आणि हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. मी आशा करतो की तुम्हाला आपण पाहिलेले हे दोन्ही पॉईंट्स, दोन्ही ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन समजलेले असतील. तर आपण लास्टच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत की इक्वेशन 1, 2 आणि हे 3 सॉल्व केल्यानंतर आपल्याला ही जी स्टेप मिळते व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट rg इन ब्रॅकेट tan θ प्लस μs अपॉन 1 मायनस μs tan θ कशी मिळते हे आपण पाहूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहेत पहिलं आणि दुसरं, मी त्यांना डिवाईड केलेलं आहे. डिवाईड इक्वेशन 1 बाय डिवाईड इक्वेशन 2. आणि जेव्हा आपण हे डिवाईड करतो तेव्हा इथं गेट कॅन्सल होतो आणि एक्सप्रेशन येतं v²/rg. आणि या साईडला आपण काय केलेलं आहे, न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरला डिवायडेड बाय n cos θ केलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता की मी ईच टर्मला न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरला मी n cos θ ने डिवाईड केलेलं आहे. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये इथं पहा n गेट कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन आलेला आहे. इथं कॉस गेट कॅन्सल, f अपॉन n आलेला आहे. खालच्या स्टेपमध्ये f अपॉन n ॲज इट इज आहे, साइन अपॉन कॉस टॅन आलेला आहे. आणि इथं प्लस n cos θ गेट कॅन्सल झालं आणि 1 आलं. पण आपल्याला माहीत आहे की μs इज इक्वल टू f अपॉन n असतं, जे इक्वेशन 3 आहे. इक्वेशन 3 नुसार μs इज इक्वल टू f अपॉन n असतं. सो f अपॉन n ची किंमत मी μs हे नेक्स्ट स्टेपमध्ये वापरली आणि हे एक्सप्रेशन आलं v²/rg इज इक्वल टू tan θ मायनस μs अपॉन 1 प्लस μs tan θ. त्यानंतरच्या स्टेपमध्ये rgला आपण इकडे घेतलेला आहे, जे डिनॉमिनेटरमध्ये आहे तो इकडे आणल्यानंतर न्युमरेटर म्हणजे यांच्या मल्टिप्लायमध्ये आला. त्यामुळे एक्सप्रेशन झालं v² इज इक्वल टू rg इन ब्रॅकेट tan θ मायनस μs अपॉन 1 प्लस μs tan θ. आणि लास्टच्या स्टेपमध्ये आपण स्क्वेअर रिमूव्ह केला आणि एक्सप्रेशन बिकम्स आलं v इज इक्वल टू अंडर रूट rg इन ब्रॅकेट tan θ मायनस μs अपॉन 1 प्लस μs tan θ. तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन देखील समजलेलं असेल की फायनल एक्सप्रेशन इक्वेशन 1, 2, 3 सॉल्व केल्यानंतर हे कसं येतं. तर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये झालेले 2 ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन, पहिलं हॉरिझॉन्टल रोडशी रिलेटेड आणि दुसरं बँक्ड रोडशी रिलेटेड आणि त्याच्याशी रिलेटेड येणारे जे एक्सप्रेशन्स आहेत करस्पॉन्डिंग नक्कीच समजलेलं असतील. तर मी आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि जर आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. थँक्यू व्हेरी मच.